हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सिंपल असा झटपट होणारा व्हेज पुलाव, तोही कुकरमध्ये. तर या ठिकाणी मी इकडे एक कुकर ठेवलेला आहे गरम करत. त्यामध्ये मी 2 चम्मच तूप घालणार आहे. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहे. त्यानंतर लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे आणि थोडासा खडा मसाला टाकणार आहे. तर या ठिकाणी मी थोडी दालचिनी, थोडं अद्रक, थोडे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडे मनुके घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या घालायच्या आहेत. मी इकडे मटार, फ्लावर अशा भाज्या घातलेल्या आहेत, गाजर वगैरे. त्यानंतर मी इकडे छोटा अवेलेबल असलेला राईस घातलेला आहे आणि या ठिकाणी मी थोडा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे या ठिकाणी. आणि छान तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि वरून थोडं मीठ घातलेलं आहे. छान अशी कोथिंबीर पेरलेली आहे आणि 1-2 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या तिकडे. पाणी आपल्याला ॲडजस्ट कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. अगदी जास्त प्रमाण घालायचं नाही आहे. थोडं वरून चिमूटभर असं गूळ पावडर घालायची आहे, ज्याने छान टेस्ट येते. तर या ठिकाणी मी कुकर बंद केलेला आहे. तर आपला या ठिकाणी आता हा राईस छान असा रेडी होणार आहे. झटपट बनतो, टेस्टी छान लागते. अशा प्रकारे आपल्या इकडे राईस हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तो सर्व करणार आहे. तर मी इकडे आता पहिला प्लेट लावून घेते. छान असा मोकळा राईस इथे तयार झालेला आहे. आणि हा राईस गरम गरम छान सर्व करायचा आहे. सोबत पापड, लोणचं, कोशिंबीर, सॅलड घेतलेला आहे. या ठिकाणी आपली प्लेट लावून झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पुलाव आवडला असेल तर तुम्हीही करून पाहावा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.